चला तर मग आपण आज उपवासासाठी भगर आणि साबुदाणा याचा डोसा तयार करून घेऊ. हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपवासाचे डोसे करून दाखवते. काही भगर आहे, 1.5 वाटी भगर आहे, अर्धा वाटी साबुदाणा आहे. ह्याच्यामध्ये टाकते मी दळण्यासाठी मिक्सरमध्ये. भगरीला काही भाजायचं नाही, पण साबुदाण्याला भाजून घ्यायचं बरं का. तुम्ही त्याच्यामध्ये कढीपाला, कोथिंबीर, हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार सगळं टाकू शकता. आणि काही टाकायचं नसेल तर काही टाकू नका. ह्याच्यामध्ये बटाटा सुद्धा टाकला तरी जमते बरं का. बटाटा, कच्चा बटाटा खिसायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा, नाहीतर मग शिजवून बटाटा घ्यायचा आणि त्याची मिक्सरमधून पेस्ट करून ह्याच्यामध्ये टाकायची. मी आज बटाटा टाकणार नाहीये. आता मग मी बटाट्याची भाजी करणार आहे म्हणून काही बटाट्याची भाजीला सोलून ठेवलाय शिजवून. आणि हे खोबऱ्याची चटणी, ह्याच्यामध्ये एक लाल मिरची, खोबऱ्याचे तुकडे, नारळाचे ओल्या आणि कढीपत्ता टाकायला. ह्याच्यात कोथिंबीर, जिरे आणि मीठ टाकायचं. आता मी तुम्हाला ना हे मिक्सरमधून काढते आणि मिक्सरमधून काढून हे दळून अगोदर भाजून घेते आणि परत हे सगळं मिक्सरमधून काढून मिक्स करून सगळं पाणी घालून मिक्स करून ठेवते एक 15 ते 20 मिनिटासाठी. आता हे बघा, भगर चांगली बारीक करून घेतली मिक्सरमधून. आणि आता हे अर्धा वाटी साबुदाणा आहे, 1.5 वाटी भगर, 3 वाटी साबुदाणा, 1 वाटी, 3 वाटी भगर, 1 वाटी साबुदाणा घ्यायचा बरं का. आता ह्याच्यामध्ये ना मी कढीपाला घातलाय, 1 लाल मिरची घातली. ते सगळं ह्याच्यामध्ये घालते आणि बारीक करून घेते. बघा, कढीपाला आहे, ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, थोडे जिरे येतात आणि लाल मिरच्या येतात 2. लाल मिरच्या ना माझ्याकडच्या हिरव्या मिरच्या लाल झाल्या त्या टाकल्या बरं का. ओल्या हिरव्या मिरच्या आहेत, ओल्या हिरव्या मिरच्यामध्ये लाल मिरच्या निघाल्या त्या टाकल्यात. आता हे सगळं बारीक करून घेते, ह्याला भिजवून ठेवते. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्या पोहे खायचा चमचा असते ना, त्या अर्धा चमचा सोडा टाकते. इनो नाही टाकत, सोडा टाकते. उपवासाला इनो नाही जमणार, सोडा टाकते खायचा. आता हे बघा, हे सगळं तयार झालेलं आहे. ही चटणी आहे, ह्याच्यामध्ये मला पाणी टाकायचं. हे बटाट्याची भाजी आहे, ह्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपाला टाकलाय आणि हे पीठ तयार झालंय भगरीचं. आता ना मी ह्या चटणीला तडका देते. त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं, फक्त जिरा टाकून तडका देणार. छान तडका आलाय. ह्याला फक्त जिरा आणि तेल टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर बटर, तुम्ही काही पण तुम्हाला जे टाकायचंय ना ते टाकू शकता बरं का. त्याच्यामध्ये बटर बी टाकलं तर जमतंय, चीज बी टाकलं तर जमतंय, पण उपवासाला तुम्हाला तसं आवडेल तसं करायचं. चटणीमध्ये तडका टाकलाय. आता ते पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायची. ज्यावेळेस मी जेवायला बसन त्यावेळेस डोसे पण करणार आहे आणि चटणी पण पाण्यामध्ये मिक्स करून ठेवणार आहे. डोसा मी 20 मिनिट अगोदर पीठ भिजवून ठेवणार आहे त्याला सोडा टाकून. आता बघा, हे बटाट्याची भाजी आहे, ह्याला थोडा कढीपाला घेते थोडा. माझ्याकडे कढीपाला नाहीये. कढीपाला घेऊन मी आता ही बटाट्याची भाजी फोडणी टाकते. आता ह्याच्यामध्ये तेल घातलंय. आता इंडक्शन चालू करते. मला मीठ घ्यायचं, मीठ विसरले ना घ्यायचं, शेंदूर मीठ घ्यायचं विसरले. आणि ही मिरची घेतली, दोन्ही घेतली. आता त्याचे डबे उघडायचे. तर आता हो का, इंडक्शन चालू केलं, तेल गरम व्हायला बरं. ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे. ह्याच्यामध्ये जिरे टाकते, थोडं बंद करते का तर फोडणी जळून जाते परत. ह्याच्यामध्ये मिरची टाकायला थोडी आणि थोडं शेंदव मीठ टाकायला. भाजी माझी थोडीच आहे ना. आता हे काय, हे हलवून घेतलं चांगलं. ह्याच्यात कढीपाला टाकायचा. मी कढीपाला मोठा टाकते, माझ्याकडे खात नाही बरं का, अख्खे पान टाकते.
आणि ते परत टेस्ट आल्यावर काढून टाकते. माझ्याकडे कढीपाला खात नाही, बारीक करून टाकलं. आता हे काही बटाटे टाकले. ते सोलं नाही गेलं होतं म्हणून सोलं नाही, शिजवलंय पण सोलंच नाही गेलं होतं. आता हे चांगली भाजी शिजवून घेते. फक्त काय याच्यामध्ये बघा, आपण डोश्याच्या भाजीला कांदा लसूण टाकतो, उपवासाच्या भाजीमध्ये कांदा लसूण टाकलं पाहिजे. आता हे शेंगदाण्याचं पीठ टाकलं. शेंगदाण्याचं भरपूर टाकणार आहे. डोश्याकडं मला भरपूर शेंगदाण्याचं पीठ टाकलेलं आवडते, मी भरपूर टाकलं. तुम्हाला थोडं टाकायचं असतं तर थोडं. भाजी तयार. तर बटाटा अगोदर शिजवून घेतलं होतं ना चांगलं. आता ह्या पिठामध्ये आपल्या डोश्याला कसं पीठ आपण तयार करतो त्याप्रमाणे पाणी काढून ठेवणार आहे मी. ह्याच्यामध्ये बाकीचं सगळं टाकलेलं आहे. ते बेटर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कसं असतं. आणि या चटणीमध्ये पाणी मिक्स करून ठेवायचे. बाकी झालेले. आता हे कोथिंबीर आहे, हे कट करून फ्रेश कोथिंबीर ह्याच्या भाजीमध्ये टाकायची. आता तयार झाली भाजी, तयार झालेली. इंडक्शन बंद केले. आता हे मिक्स करून ठेवते 15 ते 20 मिनिटांनी. परत मग मी डोसे करून टाकते. हे बघा, हे भगरीचा आणि साबुदाण्याचा डोसा आहे. मी ह्याच्यामध्ये ना कढीपाला आणि कोथिंबीर घातली म्हणून ही ग्रीन डोसा दिसायला आहे तुम्हाला. आता ह्याला कसं काटायला असं लावायचं ते. हे छोटे छोटेच होते बरं का, मोठे झाले की तुटते. ह्याला तेल लावायचं वरून असं. आता हे चांगला भाजू द्यायचा. भाजला की ह्याला उलटा करायचा असा, मध्ये जात चांगला जाते. हो का, आता हे भाजतंय चांगला. हो का, इथे एक तयार झालेला आहे भाजून. छान होते बरं का, खायला पण टेस्टी होते. हे जेव्हा भाग वाळला वरचा तेव्हा ते डोसा खालून भाजला म्हणून समजायचा. आणि हा डोसा दोन्हीकडून भाजायचा बरं का, कच्चा चांगला लागत नाही दुसरीकडून. आता मी ह्याला दुसरी बाजू बदलते. हे बघा, दुसरी बाजू बदलली. आता चांगला भाजला आहे. तुम्हाला जर आणखीन क्रिस्पी भाजायचं असेल ही, ह्याला आणखीन तेल लावायचं आणि उलटसुलट बाजूला भाजून घ्यायचं चांगलं. हे बघा, इथे एक भाजून ठेवलाय मी, क्रिस्पी भाजलाय चांगला ती सुद्धा. आणि ही डोसा चांगला भाजायचा बरं का, चांगला नाही भाजला तर पोटात दुखायला सुरू होते. का तर भगर साबुदाणा घातलाय मी, ह्याच्यामध्ये बटाटे घातले नाही. घालणार होते पण घातलं नाही, जास्त होतं दिसायला तेच म्हणून घातलं नाही. आता हे चांगला भाजू देणार आहे. हे बघा, आता हे डोसा असा तयार झालाय, छान क्रिस्पी भाजलाय बरं. आणखीन जरी तुम्हाला क्रिस्पी भाजायचं असेल तर तेल लावून तुम्ही दाबून भाजू शकता, पण छान भाजलाय. आता हो काही डोश्याची ताटली तर थाळी आहे. हो काही चटणी आहे, ही भाजी आहे आणि ही डोसा आहे. तुम्हाला जर माझी डोसा भगरीच्या डोस्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. सॉरी बरं का, ह्याच्यामध्ये मी पाव चमचा पोहे खायचा सोडा टाकलाय, मी ते दाखवायचं विसरले. बाकी सगळं टाकलेलं तुम्हाला दाखवलं मिक्सरमध्ये. मीठ, कोथिंबीर, कढीपाला. तुमच्याकडे कढीपाला कोथिंबीर चलत नसलं तर तुम्ही मिक्सरमधून काढू नका. तुम्ही फक्त बटाटे टाका. बटाटा शिजवायचं, त्याची पेस्ट करायची आणि ते टाकायचं, ते छान लागते बरं का. आता बघा, हे छान क्रिस्पी झालेलं आहे. मी बटाटे टाकलं नाही का तर माझ्याकडे जास्त वाढायला होते आणि फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, त्याच्यासाठी मी बटाटे टाकलंच नाही बिलकुल सुद्धा. किती छान भाजलाय, खूप मस्त भाजलाय बघा. खूप सुंदर भाजलाय, इतका छान भाजलाय ना. माझी शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आवडली म्हणा, नाही आवडली असेल तर डिसलाईक करा, शेअर करा. धन्यवाद.